नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रवरा MIS मध्ये प्रोफाइल कशी अपडेट करायची। गुगल मध्ये आल्यानंतर टाइप करा MIS प्रवरा किंवा प्रवरा MIS असं टाइप केल्यानंतर ते पहिलीच वेबसाईट इथे ओपन होईल pravaramis.in। तर त्याच्यावरती क्लिक करा। तर त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं कॉलेजेस आहेत। तर पहिल्यांदा बघू शकतात की ज्या त्या कॉलेजेसचे इथं नाव दिलेलं आहे डॅशबोर्ड पेजवरती। मेन जे डॅशबोर्ड पेज आहे तो, तर त्यापैकी तुमचं जे कॉलेज आहे तर ते तुम्ही सिलेक्ट करा। आता मी इथे एक कॉलेज सिलेक्ट करतोय। हे कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रोल करा। आता हे जे बाकीचे आहेत अकॅडमिक मॉड्यूल्स, तर याच्यासाठी तुम्हाला लॉग इन नाही आहेत किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस याच्यासाठी तुम्हाला लॉग इन नाही आहेत। अदर मॉड्यूल्स, तर अदर मॉड्यूल्स मध्ये पण तुम्हाला लॉग इन नाही आहेत, फक्त स्टुडंट पोर्टल मध्ये। तर स्टुडंट पोर्टल मध्ये तुम्ही येऊ शकतात आणि स्टुडंट पोर्टल मध्ये पहिली जे पेज दिलेलं आहे फॉर स्टुडंट, तर त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर इन्स्टिट्यूट आयडी, आता ऑटोमॅटिकली ज्या इन्स्टिट्यूट मधून तुम्ही गेलेला आहात तर त्या इन्स्टिट्यूटचा आयडी इथे दिसेल आणि ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला टाकायचा आहे आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे। तर ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड हे तुमच्या कॉलेज रिस्पेक्टिव्ह कॉलेज मधनं तुम्ही घेऊ शकतात। स्टुडंट आयडी टाकल्यानंतर आणि पासवर्ड टाकल्यानंतर तर स्टुडंट आयडी आणि पासवर्ड सेमच असणार आहे। तर ते टाकल्यानंतर एंटर करा आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची प्रोफाईल दिसेल। इथं दिसेल वेलकम आणि इथं तुमचं नाव दिसेल, तुमचा क्लास आणि बॅच हे ऑलरेडी तुम्हाला दिसणार आहेत। तर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायची असेल तर प्रोफाईल मॅनेज प्रोफाईल मध्ये जा। मॅनेज प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल एडिट, तर एडिट ह्या ऑप्शन वरती क्लिक करा। एडिट वरती आल्यानंतर आता ही तुम्ही एडिट करू शकता। ही जेवढी काही प्रोफाईल इथं दिलेली आहे तर ती पूर्णपणे तुम्ही एडिट करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा अपलोड करायचा आहे तुमचा फोटो। तर फोटोची साईज ही 100 KB पेक्षा कमी असली पाहिजे आणि फोटो हा JPG टाका, तरच तो अपलोड होईल। तर अपलोड वरती क्लिक करा आणि जिथं फोटो आहे तिथनं तो ब्राउज करा। त्यानंतर तुमची साईज ती पण 100 KB पेक्षा कमी असली पाहिजे आणि ते चूज करा आणि त्याच्यानंतर अपलोड करा। एकदा चूज केल्यानंतर ते फक्त इथं दिसेल आणि दिसल्यानंतर तुम्हाला अपलोड वरती क्लिक करायचं आहे। तर तसंच पद्धतीने तुम्ही त्याला अपलोड करा। त्यानंतर ऍप्लिकेशन आयडी जो कॉलेजने दिलेला आहे ऑलरेडी, ह्या ज्या काही फील्ड्स आहेत ह्या कॉलेज भरलेले असतात, कारण ह्या कंपल्सरी फील्ड आहेत, त्याशिवाय ते ओपन होतच नाही। तर त्या ऑटोमॅटिकली इथं दिलेल्या आहेत। तर इथं बघू शकता स्टुडंट नेम, बाकीचे जे कॉन्टॅक्ट नंबर, फादर नेम, मदर नेम, ईमेल आयडी वगैरे वगैरे या गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला टाकायचं याच्यामध्ये बर्थ डिस्ट्रिक्ट, बर्थ प्लेस ऑलरेडी तुम्ही टाकलेली आहे तर बर्थ डिस्ट्रिक्ट तुम्ही टाका। त्यानंतर ब्लड ग्रुप जो काही तुमचा असेल तो, त्याच्यानंतर परमनंट ऍड्रेस, तर परमनंट ऍड्रेस टाकताना इथं पूर्णपणे ऍड्रेस टाका तो विथ तालुका अँड डिस्ट्रिक्ट, करंट ऍड्रेस पण विथ तालुका अँड डिस्ट्रिक्ट जो असेल ते। त्यानंतर परमनंट स्टेट जो असेल तो, करंट स्टेट जे असेल ते, करंट डिस्ट्रिक्ट, हे अशा पद्धतीत हे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही इथं भरून घ्यायची। त्यानंतर ऍडमिशन डिटेल्स, तो कोर्स कोड हा ऑटोमॅटिक कॉलेजनेच तुम्हाला दिलेला असतो। त्यानंतर कोर्स नेम हे पण कॉलेजने दिलेलं आहे। त्यानंतर प्रिव्हियस इन्स्टिट्यूट, तर प्रिव्हियस इन्स्टिट्यूट हे पण कॉलेजने टाकलेलंच असतं। त्यानंतर जनरल रजिस्टर नंबर, तर जनरल रजिस्टर नंबर नसेल तर आता ह्या ज्या स्टार केलेल्या फील्ड्स आहेत ह्या मॅन्डेटरी आहेत, तर ते ऑलरेडी फिलअप होऊन आलेले आहेत। ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी तुम्ही ते भरून घ्या, त्याशिवाय ते अपडेट होणार नाही। त्यानंतर जनरल रजिस्टर नंबर कॉलेजने प्रोव्हाइड केलेला असेल तर टाका, नसेल केलं तर काही गरज नाही। त्यानंतर सरळ आयडी आणि हा जो पुढचा एक आयडी आहे, तर हे असेल इलिजिबल किंवा ऍप्लिकेबल तरच टाका, नाही तर एने करून टाका त्यांच्यासमोर। एनरोलमेंट मोड कॅपने आलेत का अगेन्स्ट कॅपने आलेत की मॅनेजमेंटने आलेत, तर ते तुम्ही इथं टाकू शकतात। ऍडमिशन टाईप, तर ऍडमिशन टाईप इथं जसं आहे
तशा पद्धतीत तुम्ही ते टाकू शकता जी ऍप्लिकेबल कॅटेगरी आहे तुमच्यासाठी. त्यानंतर सीट टाईप. आता हा सीट टाईप जो मॅटर आहे हा तुमच्या ऍडमिशनच्या अलॉटमेंट लेटरवरती दिलेला असतो किंवा तुम्ही कॉलेजमधनं पण तो घेऊ शकता. त्यानंतर रिजन. तर रिजन आता इथे अहमदनगर टाका आणि होम युनिव्हर्सिटी तुमची पुणे युनिव्हर्सिटी टाकून द्या किंवा SPP युनिव्हर्सिटी असं टाकून द्या. त्यानंतर इन्स्टिट्यूट कोड. ज्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे त्याचं इन्स्टिट्यूट कोड कॉलेजकडनंच घ्या. इन्स्टिट्यूट नेम कॉलेजकडनंच तुम्हाला घ्यायचं आहे. ऍडमिशन डेट ही ऑटोमॅटिकली आलेली आहे जी कॉलेजने भरलेली आहे. लास्ट एक्झाम सीट नंबर हे टाकण्याची काही गरज नाही, जे नवीन स्टुडंट आले त्यांच्यासाठी. एक्झाम मंथ आणि त्यानं हे पण टाकण्याची काही गरज नाही. कॅन्डिडेट टाईप. आता कॅन्डिडेट टाईप हे ऑलरेडी ऍडमिशन लेटरवरती असतं किंवा अलॉटमेंट लेटरवरती. तर कॅन्डिडेट टाईप ए, कॅन्डिडेट टाईप बी, बरेचसे कॅन्डिडेट टाईप एच असतात, रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर अकॅडमिक इयर ऑटोमॅटिकली आलेला आहे. क्लास हा ऑटोमॅटिकली इथं आलेला आहे जे कॉलेजने प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर तुमची बॅच हे फक्त बघून घ्या हे बरोबर आहे का नाही. त्यानंतर तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. डिव्हिजन असेल तर डिव्हिजन तुम्ही टाकू शकतात. त्याच्यानंतर एनरोलमेंट नंबर और PRN नंबर. PRN नंबर अजून तुम्हाला जनरेट झालेला नाही कारण तुम्ही फर्स्ट इयरलाच आहात. तर ज्यावेळेस तो जनरेट होईल त्यावेळेस तुम्ही टाकू शकतात. तर इथं सध्या 00 टाकून दिलं तरी चालेल. बोर्ड रजिस्ट्रेशन अमाऊंट किंवा बोर्ड रजिस्ट्रेशन नंबर, बोर्ड रजिस्ट्रेशन डेट हे आता सध्या टाकण्याची काही गरज नाही. हँडिकॅप आहात काय असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि कुठल्या टाईपचे हँडिकॅप आहात तर यापैकी तुम्ही ते सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर ऍडमिशन हे रेग्युलरच आहे तर रेग्युलर वरती सिलेक्ट करा. रजिस्ट्रेशन ID हे टाकण्याची काही गरज नाही. डिफेन्स कोटामधनं असाल तर डिफेन्स 1A का 2A ते टाका. त्याच्यानंतर मायनॉरिटी जर असेल तर ती पर्टिक्युलर मायनॉरिटी सिलेक्ट करा. स्कॉलरशिप तर कुठल्या प्रकारची स्कॉलरशिप आहे तर तुम्ही इथं ती सिलेक्ट करू शकता. फक्त तुम्हाला म्हणजे आता याच्यामध्ये SC ST वगैरे त्या दिलेल्या नाहीत तर फक्त स्कॉलरशिप वरती क्लिक करा आणि बाकीचे जे दिलेले आहेत ते तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर पॅरेंट डिटेल्स, वडिलांचं नाव पूर्णपणे टाकायचं. ईमेल ॲड्रेस वडिलांचा टाकायचं. कॉन्टॅक्ट नंबर वडिलांचा टाकायचं. ऑक्युपेशन ॲग्रिकल्चर असेल तर सर्व्हिस सेक्टर असेल तर ते. ऑर्गनायझेशन ज्यांची शेती आहे तर ऑर्गनायझेशन नाही टाकलं तरी चालेल. डेजिग्नेशन NA करून टाका. पॅरेंट ॲड्रेस ते पण टाकून द्या आणि ॲन्युअल इन्कम जो तुमच्या सर्टिफिकेट वरती दिलेला आहे इन्कम सर्टिफिकेटवर तोच टाका. गार्डियन डिटेल्स म्हणजे पॅरेंट व्यतिरिक्त अजून कोणाचं तुम्हाला जर इथं टाकायचं असेल डिटेल्स तर हे कंपल्सरी नाही टाकायचे असेल तर तुम्ही ते टाकू शकता. जसं पॅरेंटचं आहे तसंच हे डिटेल्स इथं आहेत. त्यानंतर हॉस्टेलला तुम्ही आहात का, जर हॉस्टेलला असाल तर येस करा आणि हॉस्टेलचं नाव टाका. त्यानंतर रूम नंबर टाका तुमचा आणि हॉस्टेल ॲड्रेस ते कॉलेजकडून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर बँक डिटेल्समध्ये बँक नेम, ब्रांच आणि IFSC कोड, अकाउंट नंबर, पॅन नंबर आणि आधार नंबर. पॅन नंबर नसेल तर NA करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी असायलाच पाहिजे. त्यानंतर SSC मार्क्स, 10वीचे मार्क, त्याच्यानंतर 12वीचे मार्क्स और डिप्लोमा पर्सेंटेज. काही स्टुडंट डायरेक्ट सेकंड इयरने आले आहेत तर त्यांनी इथं ते मार्क्स टाकू शकतात. जर तुम्ही नसाल तर डायरेक्ट इथं NA लिहून टाका. CET मार्क्सने आलेला असेल तर CETचे मार्क्स टाका. JEE आला असेल किंवा AIEEE आला असेल किंवा NEET आला असेल तर ते पर्टिक्युलरली जे मार्क्स तुमच्याकडे आहेत तर ते तुम्ही टाकू शकतात. सपोज एखाद्या स्टुडंटने CET पण दिली आणि NEET पण दिलेली आहे तर ते दोन्ही मार्क्स तुम्ही टाकू शकता. ज्या ठिकाणी नाहीये त्या ठिकाणी NA असं नॉट ऍप्लिकेबल असं लिहून टाका. त्यानंतर PG पर्सेंटेज तर हे पोस्ट ग्रॅज्युएट पर्सेंटेज आणि एंट्रन्स मार्क तर ऑलरेडी इथं दिलेले CET जी काही होती त्या CET थ्रू तुम्ही आलात. त्या एंट्रन्स मार्क्समध्ये कुठल्या एंट्रन्सने सपोज गेटने आलात, GPATने आलात तर ते तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये इज युअर अकाउंट इनॅक्टिव्ह, नो. तर इनॅक्टिव्हचं रिझन काय आहे तर ते तुम्ही इथं टाकू शकतात. बाकीचं ते भरण्याची काही गरज नाहीये जे नसेल तुमच्याकडे. आता वोटर ID जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो भरू शकता. इन्स्टिट्यूट ईमेल हा तुम्ही कॉलेजकडनं घ्या. अदर इन्फॉर्मेशन काही भरायची असेल तर ते तुम्ही भरू शकता. आणि त्यानंतर खाली दिलेलं आहे ऍड अकॅडमिक डिटेल्स तर ती टॅब चालत नाही सध्या.
आणि त्याच्यानंतर खाली फक्त अपडेट ह्या बटनावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला इथं ग्रीन मध्ये दिसेल इन्फॉर्मेशन अपडेटेड सक्सेसफुली. तर अशा पद्धतीने तुम्ही ते भरू शकतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी नक्कीच ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही अडचण येत असेल तर तुमच्या कॉलेजचे जे कोऑर्डिनेटर आहेत MIS चे, तर तुम्ही त्यांच्या संग संपर्क करू शकता. धन्यवाद.